कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दायचे सगळं करायची परवानगी द्या. तुम्हाला सांगू, गेल्या वर्षी ना माझ्या मावशीच्या मुलीचा साखरपुडा झाला होता पुण्याला. तेव्हा तिथे त्यांनी हॉलवर डान्स केले होते, केक कापला होता, नवरा नवरीने एकत्र येऊन खेळ खेळले होते. खूप मज्जा आली होती. आपणही ते करू शकतो. मी आणि श्रीनिवास करतो ना प्लॅनिंग. हा ग, उगाच काहीतरी बोलू नको. मंजू, आपल्या घरातल्या समारंभात असली काय थेरा चलूची नाहीत. जा काय होताला ना त्या रीती रिवाजाप्रमाणेच होताला. जायचे हे बघ, तू जे म्हणतेस ना आपण अगदी तसंच करू. बरं मंजू काकी, दादा कधी येणार आहेत काही माहितीये का? नाही, ते नीरज सरांच्या आईंचं काहीतरी काम होतं. म्हणजे सगळ्यांसाठी दागिने करणार आहेत का ते आता? लागला सपना बघू. अगो, पुन्हा काहीतरी करून चांगल्या कामात खोडो घालीत असतात ती कैदाशीन. आपला दागिन्यांचा पडला पुढे घ्या खायला. झालं माझं का? हे घ्या पेपर्स. थँक्स. तुम्ही अगदी शॉर्ट नोटीसवरती माझं काम केलं. मॅडम, ती आमची ड्युटीच. वन्स अगेन थँक्यू सो मच. येतो मॅडम. हॅलो निशी बेटा, बोला ना. तुझे दादा घरी आले आहेत का? हो आलेत ते. ठीक आहे, मी येते तुमच्या घरी. निशी, माझं जरा काम करशील? काय? नीरजला फोन करून तू तुमच्या घरी बोलावून घे. पण हॅलो हॅलो, काय काम असेल त्यांचं? निशी, काय झालं? अगं, नीरज सरांच्या आईंचा कॉल होता. त्यांचं काहीतरी दादांकडे काम आहे आणि नीरज सरांना पण बोलून घ्यायला सांगितलंय. नीरज? ह्या बाईचं नक्की काय काम असा? आता तुम्ही त्याच्याबरोबर सोयरीक जुळूचा मनावरच घेतलास ना, मग आता या दुखणं कायमचाच असणार. काय झालं निशी? तू असं अचानक का बोलून घेतलंस मला? सर, तुमच्या आईंचं काहीतरी दादांकडे काम आहे आणि त्यासाठीच त्यांनी तुम्हाला कॉल करून बोलवायला सांगितलं होतं. ह्या बाईची ना रोज नवीन काहीतरी नाटकं असतात. जायचे. सगळा चांगला होता ना, त्यात आणखी विघ्न नकोत. विघ्न? विघ्न इल्याशिवाय कसा राहणार? घ्या इला विघ्न इला. माफ करा मला, मी तुम्हाला त्रास देते. नीरज बेटा, बरं झालं तू आलास. मला माहितीये तुम्ही सगळे अजूनही माझ्याकडे संशयाने बघता. मी काही कट कारस्थान करते की काय असं तुम्हाला वाटत असेल, आणि त्याबद्दल मी तुम्हाला अजिबात दोष देत नाहीये. पण निशी आमच्या घरी सून म्हणून येणार त्याआधी मला माझ्या हातून झालेल्या प्रत्येक चुकीचं प्रायश्चित्त घ्यायचंय.
ह्या जमिनीचे कागद देऊन तुम्ही आमच्यावर लय उपकार केला. ह्या जमिनीपायी आमच्या घरात काय काय घडला त्या मी तुका सांगूकच नको. आमचं घर एक होता पण त्यात पहिले ठेंगी कशामुळे पडली तर ह्या जमीन मी तुका विकले ना म्हणान. आणि ह्या माझ्या आईने माका सगळ्यांसमोर, माझ्या घोवासमोर, माझ्या लेकासमोर माका हातात धरून बाहेर काढल्यान. हाय आठवता ना तुका? नाही, कोणच विसरू शकणार नाही तो दिवस. पण या सगळ्या कोणामुळे? हे सगळे ना तुझे उपकार असत. माझी चूक माका कळली म्हणून मी माझी जमीन परत मागू केल्या होत आहे. पण तुम्ही नाही दिलास. तुमच्या पायावर नाक घातलाय मी. आठवतंय का तुमका? काय आठवणार? कारण हे सगळं विसरूची तुमका मुभा. पण मी विसरणार नाही. उभ्या जन्मात विसरणार नाही. मी तुमचे सगळे पैसे परत करू तयार होतोय. त्यातले काही पैसे मी वापरले म्हणून माझ्या बांगड्या तुमच्या समोर काढून ठेवल्या. पण तुम्ही ऐकलाच नाही. माका हाकलून दिला घरातून. बाजार भावाने पैसे आण म्हणालास ना. आणि आज त्याच जमिनीचे पेपर आणून देतास. हे बाय माझे म्हणजे आता तुमचे पाय धुवून पाणी पिऊक वया मका. आणतोय पाणी आता. या तुम्ही. नको. तुमच्यामुळे माझ्या आईचो माझ्यावरचो विश्वास उडालो. घरातली सगळ्या जणांची माझ्याकडे बघण्याची नजर बदलली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.